हे काय झालंय बाबांना? असं सगळं संपल्यासारखं का बोलतायत ते? पण मला कधी कधी पटतं त्यांचं अक्षरा. म्हणजे आम्हाला काळजी वाटते तुझी अक्षू. बाबाच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नको, सगळं तुझ्या काळजीपोटी बोलतायत ते. हो आई, बरोबर आहे, मला पटतंय, पण तू बोल ना एकदा त्यांच्याशी. तू बोल, तू सांग त्यांना माझा विश्वास आहे ग अधिपतींवर. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. आणि मी तुला सांगते, आज मी अधिपतींना भेटले आणि आज भेटल्यावर मला खरंच असं वाटलं की सगळं चांगलं होणार आहे. अगं, मागच्या वेळी ते माझ्यावर खूप चिडले होते, कारण आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा त्यांना कळलं की मी पोलिसात तक्रार केली आहे. तेव्हा त्यांना राग येणं साहजिकच होतं, म्हणून चिडले ते माझ्यावर. आणि त्यानंतर बरेच दिवस आम्ही भेटायचा प्रयत्न करत होतो, पण आमची भेट झाली नाही. पण आज जेव्हा आमची इतक्या दिवसांनी भेट झाली नाही, तेव्हा मला कळलंय की त्यांच्या मनात माझ्याविषयी राग नाहीये. माझ्याशी खूप नीट बोलले ते. मला माहिती ना, अधिपती असे वागूच शकत नाहीत. मला खात्री होती ते कुणाशी कधीच वाईट वागू शकत नाहीत, आणि माझ्याशी तर नाहीच नाही. माझी चूक झाली आई, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. मी आधीच घरी जायला हवं होतं आणि मी अधिपतींशी बोलायला हवं होतं. तिथल्या तिथे वाद मिटले असते आई, हे एवढं सगळं झालंच नसतं. मी जायला हवं होतं. बस 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 इथे बस. हां, आणि मला सांग, आता तुला काय वाटतं? म्हणजे तू आज अधिपतींना भेटलीस, खूप दिवसानंतर तुम्ही शांतपणे बोललात नाही का? मग आता तुला तुझ्या नेमकं नात्याबद्दल काय वाटतं? काय म्हणणं आहे तुझं? माझं सगळं चांगलं होणार आहे आई, आणि जे होणार आहे ते अधिपतींबरोबरच होणार आहे. हे बघ अक्षरा, मला काय किंवा तुझ्या बाबांना काय, आम्हाला फक्त तुझं सुख हवंय. आणि ते सुख अधिपतींबरोबर राहण्यातच आहे आई. हे मी बाबांनाही खूप वेळा सांगितलंय, पण ते नाही समजूनच घेत नाहीत माझं म्हणणं. त्यांच्या मनात अधिपतींविषयी इतका राग निर्माण झालाय आई, मला फार त्रास होतो या गोष्टीचा. अक्षरा, तू त्रास नको करून घेऊस ग. पण एक मान्य करशील का की कुठेतरी या गोष्टीला अधिपती जबाबदार आहेत? म्हणजे आम्ही ना अभिमानाने लोकांना सांगायचो अगं की आमचा जावई खूप आदर्श आहे, खूप चांगला आहे. पण त्यांनीच तुला घराबाहेर जायला सांगितलं ना अक्षरा. नाही ग, मला पण या गोष्टीचा खूप राग आलाय अक्षरा. फक्त बाबांसारखं मी ते मनात ठेवत नाहीये. पण तुला मी एक सांगू का, जोपर्यंत काही गोष्टी बाबांना क्लिअर होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राग राहणार आहे अक्षरा. आणि तुलाही त्यांचा स्वभाव खूप चांगला माहिती आहे. तू जेवढं जेवढं त्यांना म्हणशील ना की बाबा मनात राग ठेवू नका, असं वागू नका, तेवढं तेवढा त्यांच्या मनात जास्त राग येणार आहे, हो की नाही? अक्षू, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता कोणाला काय वाटतंय, कोणाला काय म्हणायचंय वगैरे, हे सगळं महत्त्वाचं नाहीये अगं. आता फक्त तू तुझ्या भविष्याचा आणि तुझ्या नात्याचा, तुझ्या संसाराचा विचार करायला हवायस. कारण आमच्यासाठी तुझा फक्त आनंद, तुझं सुख महत्त्वाचं आहे. बस. आई, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही नका काळजी करू. माझ्या नवऱ्यावर, माझ्या लग्नावर, माझ्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नको काळजी करूस. पण त्या भुवनेश्वरी मॅडमनी काही केलं तर? काहीही केलं त्यांनी तरी त्या मला माझ्या अधिपतींपासून दूर करू शकणार नाहीत. दूर तर त्यांनी केलं तुला अक्षरा. त्यांनी कितीही दूर केलं तरी आम्ही पुन्हा एकत्र येऊ आई. मला माहिती आहे, आज भेटल्यावर माझी खात्री पटली आई. सगळ्या गोष्टी लवकरच सॉल्व्ह होणार आहेत. आज मी त्यांना असं जवळून बघितलं तेव्हा माझ्या जीवात जीव आला. पूर्वीसारखे होते ते, पूर्वीचे अधिपती. एकदम शांत, मला समजून घेणारे, माझं सगळं ऐकून घेणारे. अजिबात एकदाही चिडले नाहीत माझ्यावर. आमचं आतून सगळं चांगलं आहे. आणि बाहेरून तेही होईल, बघशील तू. काय म्हणलीस तू दुर्गे? अगं म्हणजे मी आपलं सहजच म्हणलं का त्यांच्या भेटीगाठी लई वाढायला ताई. मास्तरनीनं जर का अधिपतींचं मन वळवलं आणि अधिपतींनी तिला परत घरात आणलं तर? नाही, ते शक्य नाही. अगं ताई, मला बी असंच तर वाटत होतं की. पण बघ की, ती मास्तरीन का नाही ठरवून त्यासनी भेटायला बघ बाहेर. म्हणजे बघ, तिच्या डोसक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढं श्रीमंत घर, एवढा पैसा. अगं ताई, ती अशी सहजासहजी कसं काय सोडेल सांग की? ती का नाही काहीतरी कुटाने करणार.
आणि ती परत आपल्या घरात घुसणार. बघ तू. अशा कशा घुसतील त्या, आणि आम्ही बऱ्या घुसू देऊ त्यांना. ते ठाव आहे ताई का तू तिला घरात घुसू देणार नाही, पण अधिपतींची खात्री नाही ना व. म्हणजे बघा, अधिपतींचं तिच्यावर लई प्रेम आहे हे तिला माहित आहे. त्याच प्रेमाची शिडी करून ती जर का परत घरला आली तर किती भांडलेत तरी मी बायको आहे म्हणून अधिपती तर मिटवणारच की ग समद. म्हणजे बघा, त्यांची लक्षणं तर तशीच दिसायल्यात मला. ताई तुला सांगू, त्यांचं आजचं बाहेर भेटणं का नाही मला धोक्याची घंटा वाटायला बघ. दुर्गे, ही धोक्याची घंटा वाजवणं बंद कर. सुनबाईने किती बी उड्या मारल्या तरी त्यांच्या हाताला काही यश येणार नाही. कारण त्या ज्या काही विचार करतात त्याच्या पुढे 4 पावला मी विचार करतोय. आजची ही त्यांची भेट शेवटची भेट होती. त्यांच्या भेटीगाठीचे दोर आम्ही आता कापून टाकणार आहोत. म्हणजे ताई तू नक्की काय करणार आहेस? तुला ठाव आहे दुर्गे, आम्ही आधी करतो आणि मग सांगतो. जा तू शांतवानी झोप. आता आम्ही सुनबाईंची झोप उडवणार आहोत. हा ताई, तू तिचा असा काही बँड वाजव तिच्या सकट तिची पूर्ण फॅमिली रस्त्यावर आली पाहिजे. तिलाही माच करते ना व तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या हुशारीचा. आम्ही जे करणार आहोत त्याच्या पुढं त्यांची हुशारी काही टिकायची नाही. कारण बाकी कशाही पेक्षा भावनेचा गुंता सोडवणं जास्त अवघड असतंय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलंय. आता त्यांना धडा शिकवल्या बिगर आम्ही काही शांत बसणार नाही. वय ताई, म्या का नाही त्या दिवसाची लई वाट बघायला. तू जे काय करणार आहेस का नाही ते लवकर लवकर कर. हा हा वकील साहेब, काय झोपेतनं उठवलं काय आम्ही तुम्हाला? उठा उठा आता उठा. हा, आपल्याला काही लोकांची झोप उडवायची आहे. आम्ही सांगतोय ते कागदपत्र तयार करा आणि उद्या येऊन भेटा आम्हाला ऑफिसमध्ये. हा, आम्ही सांगतोय तसं करा. अधिपती, आज आज कसं ना ध्यानीमनी नसताना आपली भेट झाली अचानक. खूप दिवसांनी तुम्हाला पाहिलं आणि खरंच म्हणजे जीवात जीव आला. इतकं पॉझिटिव्ह वाटलं, असं वाटलं की आता खरंच सगळं छान होणार आहे. आज जेव्हा आपल्या दोघांच्या अंगावर रंग सांडला तेव्हा मला आपली पहिली भेट आठवली. अंबाबाईच्या मंदिराजवळ आपण भेटलो आणि चुकूनच तेव्हाही आपल्या अंगावर हळद सांडली होती. अधिपती, आज मला आपली पहिली भेट ते आजपर्यंतचा सगळा प्रवास आठवला. खूप आठवण येते तुमची. आज जसे भेटलात तसे लवकरात लवकर भेटा आणि मला घेऊन जा आपल्या घरी परत. तुम्ही, मी, आपलं बाळ आपण आनंदात सुखात राहू. अगा, आज रंगपंचमी खेळलोच राव शेवटी मास्तरीन माईन संग. नाद खोळा, लई मनापासून इच्छा होती बरं काय वाटेल ते झालं तरी मास्तरीन माईन संग रंगपंचमी खेळायची म्हणून. हा हा हा, अंबाबाईनं पूर्ण केली इच्छा. थँक्यू ग अंबाबाई, थँक्यू. बास, तुझ्या असंच फक्त नजर राहू दे आमच्यावर, बास एवढंच. आमचं बाकी काय म्हणणं नाहीच आहे हो. एक नंबर काम झालं आज. आता लवकरात लवकर मास्तरीनबाई घरला येऊन देत, बास एवढीच इच्छा आहे शेवटची. लय आठवण येते मास्तरीनबाई तुमची, घरला या. आणि आज लई दिवसांनी बघितलं, काही वेगळ्याच दिसत होते ना मास्तरीनबाई. लय भारी दिसत होत त्या. आमचीच नजर लागेल काय असं वाटलं. लय भारी. आज लई दिवसानं गोड गोड गार गार फुलाताला मध. अधिपती, काय कुठं काय काहीतरी आहे. म्हणजे
आज लय हरकलास जणू. तेच आपलं काय तर बोलतेस आपलं. बया 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 बया. लाजला का काय? लाजू बिजू कशाला? खुश तर दिसतोयस. होय काय? आसन मग खुश आसन. आज लय दिवसांनी तुला हसताना बघितलं बघ. म्हणलं ना हाय खुश आहे. मग आता कारण काय ते बी सांगून टाक की. तू सांग बरं काय कारण असं. आता मी कसं सांगणार, सांग की तूच. ओळख तर. मी हा फॅक्टरीत नवीन मालाची ऑर्डर मिळाली. हा, नाही भूमीसाठी नवीन साडी आणली आज. अगं नाही बाई. हा मग ते हे ते म्हणजे काय तर आपलं तू ना लय कॉन्फिडन्सली तुक्के मारते. अगं तुझी सुनबाई भेटी. तुझी सूनबाई. काय सांगतोयस काय? सुनबाई घरला येणार आहे. घरला येणार आहे का नाही माहित नाही पण भेटले एवढं खरं. अच्छा भेटली. मग हा या अंबाबाईची कृपा झाली बघ. भेटला तुम्ही दोघे एकटाचे. हा मग ती कवा येणार आहे? काय म्हणली ती? थांब लगेच प्रश्नांचं बडीमार सुरू करू नको. थांब जरा. अरे सांग की पटशिरी कवा येते ती म्हणली. हे बघ तिला माझा निरोप सांग. तिला म्हणावं ये बाई लवकर. पुरे झालं ते भांडण बिंडण. हा म्हणजे एवढं धरून ठेवायचं असतं बाई. आदिपती अरे गप का तू? सांग की काय म्हणली ती? काय म्हणली असं काय लय काय बोलल्या नाहीत. थोडंच बोलणं झालं पण जे काय बोलले ते मनापासून बोलल्या. तू नीट बोललायस ना व? मागच्या वेळेसारखा भांडला बिंडला नाहीस ना व? काय का आता माझ्यावर कशाला? मी नीटच बोललो. मी नीटच बोलतोय. अगं असं काय जरा उगाच काटा सरकून गेला माझा पण परत नीट बोललो मी. पण मला एक कळून चुकलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे ना ते काय आटू शकत नाही बघ. मग एवढं प्रेम आहे माशी कुठं शिंकली? काय माहिती कुठे शिंगली. काय झालंय माहितीये का? त्यासने काय पाहिजे तेच मला कळणं झालंय बघ नेमकं. काय तू बायकोच्या मनात काय आहे हे ओळखता येत नाही व तुला? नाही येत बहुतेक. ते ओळखता आलं असतं तर एवढे दिवस घोंगडं भिजत पडलं असतं काय. मी सांगते तिला काय पाहिजे ते. काय पाहिजे? तिला तिचा संसार पाहिजे येड्या. तुला कसं माहित? तू काय फोन बिन झाला का? बोललीस काय तू त्यांच्या संग? अरे बोलाय कशाला पाहिजे? बाईच बाईचं मन वळखते. अरे कुठल्या बी बाईला तिचा संसार महत्वाचा असतो बघ. तर एवढा महत्वाचा असतो ते या म्हणावं घरला. तुमचंच घर आहे. कुणी अडवले? तूच आणि कुणी? मी वाट बघत बसलोय बाई कवा एकदा घरला परत येतात म्हणून. हा निस्ती वाट बघत बसू नको. आज तिला घरला घेऊन यायचं होतंस मग. काय घरला घेऊन यायचं होतं मला. काय तुला म्हणलं ना मला बोलायला सुधारणा नीट बोलणंच झालं नाही आमचं. अचानक समोर आल्या ना ढाय. आई शपथ मला काय कळनाच. ढीग बोलायचं होतं मला पण अचानक काय बोलायचं काय मला सुचत नव्हतं माहितीये का. बघतच बसलो मी त्यांच्याकडे. बाळा आज आज खूप दिवसांनी तुझ्या बाबांची आणि माझी भेट झाली. खूप छान बोललो आम्ही. थोडे रागावले होते पण आता गेलाय त्यांचा राग. कधी एकदा तुझ्याबद्दल त्यांना सांगते असं झालंय. तो दिवस लवकर येऊ दे. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. अक्षरा अगं काय झोपली नाहीस तू? नाही अगं मला झोपच येत नव्हती. का ग? तू बाबांच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंयस का? अक्षरा रागाच्या भरात बोलतात ग ते काहीतरी. मी समजून सांगते ना. तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. अजिबात ताण घेऊ नकोस ग. रिलॅक्स राहा तू. अगं मी ताण घेतलाच नाही आई. उलट आज मी खूप आनंदात आहे. अगं मला आज अधिपती भेटले आई. इतक्या दिवसांनी भेटलो आम्ही. आणि मी तुला म्हटलं होतं नाही आमची एकदा भेट झाली की सगळं ठीक होईल. पण अजून कुठे ठीक झालंय सगळं? होईल मला खात्री आहे. तसंच होते ग अक्षरा. आमची पण तीच इच्छा आहे. आम्हाला ना तुला असं सुखात बघायचंय. हे असं नाही बघवत ग. सारखे तुझे विचार येतात डोक्यात आणि झोप येत नाही.
आत्ता सगळं ठीक आहे, पण बाळ झाल्यानंतरही जर अधिपतींनी हे भांडण असंच लावून धरलं तर गोष्टी कुठल्या थराला जातील ना. अक्षय, आपण साधी माणसं आहोत ग. त्या भुवनेश्वरी मॅडमला पुरून उरणारच नाही आपण. कसं सामोरे जाणार ग आपण त्या बाईला? काही करू शकते ती बाई. त्यांनी काहीही केलं नाही तरी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या संसारासाठी अशा 1000 भुवनेश्वरी मॅडमना मी फेस करू शकते. अधिपती, अधिपती, कुठं हरवलास? काय कुणीकडे हरवलो? त्यासनी भेटल्यापासून हरवलेलाच आहे मी. आजची आमची भेटच आठवते मला सारखी राहून राहून. मग आता भेटी गाठी सोड आणि तिला घरला परत घेऊन घे. अरे बायको रुसून माहेरला गेली का तिची मनधरणी करून तिला घरला परत आणायचं असतं. एवढं बी कळलं ना तुला? गेलतो की त्यांच्या घरला 2दा गेलतो. तुला सांगितलं की त्यांचे बाबाच भेटले, त्या भेटल्याच नाहीत. हा, मग आता भेट तू तिला आणि काय ते भांडण मिटून टाक. आता गप बसायचं नाही. जोवर बायको घरला येत नाही तोवर भेटत राहायचं. हा, बोलत राहायचं तिला. आणि रागाच्या भरात ती काय बोलली ना तर ऐकून घ्यायचं. तू चिडायचं नाही. मी कशाला चिडते? मी ऐकूनच घेते. पहिल्यापासून मी ऐकूनच घेते, चिडत नाहीच. हा, आज मी लई नीट बोलणं झालं नाही का, तिकडे बाहेर भेटलो ना त्यामुळे नीट बोलणं झालं नाही. माहितीये काय? अरे एवढं घरदार असताना बाहेर कशाला भेटायला गेलास? हा, आणि कुणीकडे गेला होता बाहेर? अगं असं काय ठरवून भेटायला गेलो नव्हतो बाई. माझं काम होतं शाळेत फुलपगारांकडे. म्हणताना मी गेलतो. तिथं मला कळलं की मास्तरीन बाई आल्यात. हा, म्हणलं मारी, म्हणलं सुट्टीचा दिवस आहे तरी पण कशा काय आल्यात या. आल्यात तर भेट झाली तर झाली असं म्हणून मी शोधत चालू. तेवढ्यात अचानक समोर आल्या ग. काय सांगू तुला आजी, माझी हालत खराब झाली बाई. अगं होय, धाड 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 440 वोल्टचा झटका मारल्यावानी. खरंच घे, असं पहिल्यांदा बघितल्यावानी झालं. माहितीये का त्यासनी? बायकोला बघून अशी धाड 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 होते बाई. तेच मला बी तोच प्रश्न पडलाय. पहिल्यांदा बघितल्यावानी मी पण आपलं असं खोळ्यावानी बघत राहिलो त्यासनी. माहित आहे, लय भारी दिसले एकदम. ते म्हणतात ना पौर्णिमेच्या चंद्रावानी दिसल्या ग. काय वेगळ्याच भारी दिसाल त्या आज. माहित आहे, त्यासनी विचारणार मी होतो, परत चिडतील म्हणून मी विचारलं नाही. मी म्हणणार होतो काय आज काय पार्लर मध्ये जाऊन काय फेशियल बिशियल करून आलाय का? अरे हायच ती भारी. अगं त्यात राहतच. अशा मंदिरातल्या देवीवानी दिसत होत्या एकदम. ह्याच्या आधी अशा कवाच दिसल्या नाहीत. अशा एकदम भारी, म्हणजे एकदम टॉप क्लास. असं बघतच राहावं असं वाटत. वेगळंच ग, तुला काय कळणार नाही. जाते. अरे मग आणायचे की तिला उचलून घरला? उचलून आणायची काय? हे आता मला बी असं वाटतंय आता घरला घेऊन यायची वेळ झाली. लय झाली आता भांडणं बिंडणं बास. अरे मग नुसतं बोलू नगच, खरं सांग. देवा, मला माझा संसार हवाय, माझा नवरा हवाय, माझं घर, माझी माणसं, मला सगळं हवंय. मला अधिपतींना भेटायचंय आणि सगळ्यात महत्वाचं कालचं अर्धवट बोलणं पूर्ण करायचंय. मला माहिती एकदा आमचं बोलणं झालं ना की ते मला घरी परत घेऊन जातील. आणि तो दिवस लवकर येऊ दे देवा. मला शक्ती दे. मी अधिपतींशी सगळं बोलू शकेन, आमच्यातलं भांडण मिटवू शकेन. कारण आम्ही आई बाबा होणार आहोत ही गोष्ट त्यांना लवकरात लवकर मला त्यांना सांगायची. तो दिवस लवकर येऊ दे प्लीज. अक्षू, अपॉइंटमेंट घेतलीस का ग बाळा? कसले? अगं आपल्याला चेकअपला जायचं आहे ना. हा. अगं ती सोनोग्राफी करायची आहे आपल्याला. अक्षरा, अक्षरा, हो काय हो? अगं कधी करणार आहेस हे सगळं तू? हा, मला सांग कधीची अपॉइंटमेंट घेतलीये, म्हणजे मला तयार व्हायला, मग तसं निघायला बरं पडेल ना आपल्याला. अगं घेते अपॉइंटमेंट मी. अरे देवा, अजून अपॉइंटमेंट घेतलीच नाहीयेस तू? अगं घेते म्हटलं ना. अक्षरा, उशीर करून नाही चालणार ग. नाही ग, आपण जाऊया दवाखान्यात. तू नको काळजी करूस. अगं तुझ्या गोळ्या पण संपल्यात अक्षू. डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतं ना? वेळच्या वेळी चेकअप व्हायला हवंय, आपल्याला सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. हो हो ठीक आहे आई, आपण सगळं नीट करू.
तू काळजी करू नकोस.